प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 22 एप्रिल 2026 बुधवार। तारण मिळालेच पाहिजे. बंधून माझ्या हृदयाची इच्छा आणि देवाकडे माझी प्रार्थना इस्रायलसाठी ही आहे की ते तारण पावेत. रोमकार 10 अध्याय 1 वचन. वरील वचन प्रेषित पौलाची हृदयातील इच्छा स्पष्टपणे दर्शवते. इस्रायल लोक प्रभूने निवडलेले राष्ट्र होते. ते देवाचे मित्र अब्रामचे वंशज होते. त्याने व्यवस्था आणि वचने प्राप्त केली होती आणि ते देवासाठीची उत्साहासाठी ओळखले जात होते. याच वंशातून आपला प्रभू येशू ख्रिस्त आला. तरीसुद्धा तारणहार त्यांचे स्वतःच्या वंशातून आला असूनही त्यांनी त्याला स्वीकारले नाही. तो आपल्या लोकांकडे आपला, पण त्यांची लोकांनी त्याला स्वीकारले नाही. योहान 1 अध्याय 11 वचन. यहूदा मार्फत तारण आपल्यापर्यंत म्हणजेच अन्य जातीपर्यंत पोचले. त्यांच्याकडून आपल्याला पवित्र शास्त्र मिळाले तरी आजही त्यांच्यातील अनेकांनी येशूला नकारलेले आणि आत्मिक संघर्ष व दुःखात जीवन जगत आहेत. प्रेषित पौलला अन्य जातीसाठी प्रेषित म्हणून निवडण्यात आले. तो दूर देशील केला जिथे लोकांनी ख्रिस्ताविषयी कधी ऐकले नव्हते आणि प्रभूचे वचन प्रचारले. त्यांच्याद्वारे देवाने अनेक अद्भुत चिन्ह आणि चमत्कार केले. तरीसुद्धा पौलाची सर्वात मोठी इच्छा हीच होती की त्यांचे स्वतःचे लोक इस्रायल तारण पावेत. हीच त्यांची सततची प्रार्थना होती. फादर बर्टमन्स यांनी एकदा अश्विनी म्हटले, माझी कॅथोलिक लोक तारण पावले पाहिजेत. त्यांचे डोल उघडले केले पाहिजेत. त्यांचेप्रमाणे इस्लाममधून तारण पावलेला एक भाऊ एकता सेवासाठी आमची कार्यालयात आला आणि म्हणाला, माझ्या हृदयाची इच्छा आणि देवाकडे माझी प्रार्थना हे आहे की माझे लोक इस्माइली मुस्लिम तारण पावतेवेत. आपण इस्रायल लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आपण कॅथोलिकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आपण मुस्लिमांसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि त्याही पलीकडे ज्या प्रत्येक व्यक्तीला अजून तारणहार माहीत नाही त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. जर आपण स्वतः तारण पावलो पण आपल्या मुलांपैकी किंवा भाऊ बहिणांपैकी कोणी प्रभूच्या येण्याची वेळी मागे राहिले तर ते किती दुःखद असेल. नोआच्या काळात जहाज बांधण्यासाठी लाकूड कापणारे, सुतारकाम करणारे आणि त्याला डांबर लावणारे लोक होते, पण त्याने जहाजात प्रवेश मिळाला नाही. हे पाहून नोहाला किती वेदना झाल्या असतील. देवाची मुले हो, केवळ तुम्ही आणि तुमचे कुटुंबच नव्हे तर तुमच्याशी संबंधित प्रत्येकाने तारण पावले पाहिजे. पुढील चिंतनासाठी वचन. कारण हे आपल्याला तारणकर्तीय देवाची दृष्टीने चांगले आणि मान्य आहे, जो सर्व माणसांनी तारण पावावे आणि सत्याची ज्ञानपर्यंत पावे अशी इच्छा करतो. 1 तिमोथी 2 अध्याय 4 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी 2 सामुएल 14 अध्याय 15 अध्याय. संध्याकाळी लूक 17 अध्याय 1 से 19 वचन. धन्यवाद.